भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आजही सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. गावाखेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा, त्याचं जीवनमान उंचवावं यासाठी शासन पशुधन जोड व्यवसायाला चालना देत आहे. शेतीपूरक असणारे पशुधनाचे विविध जोड व्यवसाय आहेत. या पशुधनाची माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठीचा मुख्य घटक म्हणजे पशुसखी. शेळी आणि कुक्कुटपालन सुधारणेसाठी पशुसखीची कौशल्य वृद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प म्हणजेच स्मार्ट या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयात पशुसखींना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यापीठातल्या विस्तार शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे यांनी पशुसखींना वेळोवेळी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातील पशुसखींना शेळीपालन तसेच परसातील कुक्कुटपालन या विषयावरती प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणातनं या पशुसखींना जनावरांचं संगोपन, त्यांचं आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन तसेच प्रथम उपचारासंबंधीची माहिती दिली जाणार आहे. प्रात्यक्षिकाच्या स्वरूपातील दिलेल्या माहितीतनं या प्रशिक्षित झालेल्या महिला निश्चितच भविष्यामध्ये स्वयंरोजगार स्वतः करू शकतील, स्वतः शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू शकतील. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शेळीपालन व कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना, तरुणांना आणि महिलांना मदत व मार्गदर्शन करतील आणि निश्चितच पशुसखी ह्या उत्तमपणे पुढे काम करतील अशी खात्री आहे. महाविद्यालयातील पशुविज्ञान व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाने पशुसखींसाठी प्रशिक्षणाचे उत्तम व्यवस्थापन केले. 30 पशुसखींनी 15 दिवस शेळी आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतले. यामध्ये पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया, युरिया प्रक्रिया, मूळ घास निर्मिती, पशु आरोग्य तपासणी, बोकडाचे खच्चीकरण, अंडी उबवणी व्यवस्थापन, मूल्यवर्धित अंडी आणि मांसजन्य पदार्थ निर्मिती यासारखे पशुधन संबंधित प्रशिक्षण पशुसखींना देण्यात आले. पशुसखींना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर प्रात्यक्षिक सादरीकरण देखील देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापनासाठी पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर आरजू सोमकुवर यांनी सहकार्य केलं. नमस्कार. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 25 पशुसखींसाठी शेळी व कुक्कुटपालन या विषयावरती प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणानंतर निश्चितच या पशुसखी आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरांमध्ये, आपापल्या खेड्यावरती जाऊन त्यांना शेतकऱ्यांसाठी या प्रशिक्षणाचा फायदा ते करून देतील अशी मला आशा आहे. आणि आमच्या महाविद्यालयातले तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी त्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन करतात, जेणेकरून जेव्हा ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील तेव्हा त्यांना कुठलीही अडचण जाणार नाही आणि ते एक शेतकरी आणि सायंटिफिक प्रोग्रेस याच्यामध्ये दुवा म्हणून ते काम करतील आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चितच त्यांचं महत्त्व होईल अशी मला आशा आहे. आणि या प्रशिक्षणानंतर दुसरं प्रशिक्षणसुद्धा असू शकतं जे की त्यांच्या नेक्स्ट लेवलचं असेल आणि त्यानंतर आमचे नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहील आणि आम्ही त्यांना नेहमी मदत करू अशी मी या प्रसंगी सदिच्छा देतो आहे आणि पशुसखींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे पशुसखींनी आधुनिक तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर आपल्या कामात कसा करावा याचं प्रशिक्षण स्मार्ट प्रकल्प समन्वयक सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सारीपूत लांडगे यांनी आपल्या खास शैलीतनं दिलं. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत पशुसखींचे 15 दिवसीय प्रशिक्षण शेळीपालन आणि परसातील कुक्कुटपालन या विषयावर आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुसखींचे ज्ञान, कौशल्य आणि सेवेसाठी आवश्यक असणारा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या प्रशिक्षणाद्वारे करणार आहोत. या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मी सर्व प्रशिक्षण सहसमन्वयक आणि महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. पशुविज्ञान व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागामार्फत पशुसखींची 15 दिवस उत्तम व्यवस्था करण्यात आली. सकाळच्या चहा, नाश्ता, स्वादिष्ट भोजन पासून ते प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, मनोरंजन आणि निवासापर्यंतच्या सर्व व्यवस्थेमुळे
पशुसखी आनंदी होत्या. स्मार्ट प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर वैशाली बांठिया यांच्या संकल्पनेतून पशुसखींसाठी शेळी आणि कुक्कुटपालन प्रशिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाचेही उपक्रम राबवण्यात आले. आमच्या या पशुसखी ज्या काही माहिती त्यांना नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामधून मिळालेली आहे त्याबद्दल त्या ज्ञानाचा वापर ते नक्कीच आपल्या पशुपालकांपर्यंत पोहोचवतील अशी मला आणि उत्कृष्ट कार्य करतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. पशुसखींचा आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्व विकास व्हावा याकरिता भाषण, संभाषण, बौद्धिक स्पर्धा, विविध खेळ, नृत्य इत्यादी मनोरंजनाचे उपक्रमही राबवण्यात आले. मेट्रोतून नागपूर शहराचा प्रवास देखील घडवून आणला. माफसू संग्रहालयाला सुद्धा भेट देण्यात आली. प्रगतिशील पशुपालक यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन विविध प्रकारच्या चाऱ्याची माहिती सुद्धा देण्यात आली. गाव पातळीवर काम करणाऱ्या या पशुसखींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम अविस्मरणीय होता. आता नुसत्याच पशुसखी नाही तर स्मार्ट पशुसखी बनून त्या काम करणार आणि इतरांनाही प्रशिक्षित करणार.